बाळ जन्माला आलं आणि काही मिनिटातच डॉक्टरांनी सांगितलं आईला वाचवता आलं नाही. संपूर्ण घर रडत होतं. नवजात बाळ सतत रडत होतं. पण तिसऱ्या रात्री जे घडलं त्याने सगळ्याच्या अंगावर काटा आला. झोपाळा कोणीही न स्पर्श करता हळूच हलू लागला. बाळाचं रडणं एका क्षणात थांबलं आणि खोलीत मंद सुगंध पसरला. घरच्यांनी दार उघडलं. आत कोणीच नव्हतं, पण बाळ अगदी शांत झोपलं होतं. जणू आई अजूनही त्याच्या जवळच होती. बाळाच्या जन्मासाठी संपूर्ण घर कित्येक दिवस वाट पाहत होतं. 9 महिने सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती, विशेषतः स्नेहाच्या, कारण हे तिचं पहिलंच बाळ होतं. ती प्रत्येक गोष्ट प्रेमाने तयार करत होती. छोटे कपडे, बाळाचा झोपाळा, देवघरात रोज प्रार्थना करायची आणि एकच स्वप्न, माझं बाळ सुरक्षित यावं. प्रसूतीची वेळ आली. त्या दिवशी रात्री तिला रुग्णालयात नेलं गेलं. घरचे बाहेर थांबले होते. नवरा वारंवार देवाचं नाव घेत होता. काही वेळाने बाळाच्या रडण्याचा आवाज आला. क्षणभर सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद चमकला. पण लगेच डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावरचं गंभीर भाव पाहून सगळ्यांचं हसू थांबलं. डॉक्टरांनी शांतपणे सांगितलं, बाळ सुरक्षित आहे, पण आईला वाचवता आलं नाही. त्या एका वाक्याने घर कोसळलं. नवऱ्याच्या हातात बाळ होतं, पण डोळ्यात फक्त अश्रू होते. घरात बाळ आलं, पण ज्या हातांनी त्याला पहिल्यांदा प्रेम द्यायचं होतं ते हात नव्हते. पहिल्या 2 दिवसात बाळ सतत रडत राहिलं. दूध पाजलं, औषध दिलं, डॉक्टरांना दाखवलं, पण ते शांत होत नव्हतं. तिसऱ्या रात्री आजी बाळाजवळ बसली होती. रात्र खूप शांत होती. घरातले सगळे थकले होते. अचानक बाळ पुन्हा जोरात रडू लागलं. आजी उठणार इतक्यात झोपाळा हलू लागला. सुरुवातीला तिला वाटलं वारा असेल, पण खिडक्या बंद होत्या. झोपाळा अगदी तसाच हलत होता जसा कोणतरी व्यक्ती तो झोला हलवतोय. आणि काही क्षणात बाळ शांत झालं. आजीच्या हातपायात थरथर सुरू झाली. तिने हळूच मुलाला हाक मारली. घरचे धावत आले. तेवढ्यात खोलीत मंद गंध पसरला, स्नेहा रोज वापरत असलेला फुलांच्या अत्तरासारखा. सगळे थिजून उभे राहिले. दुसऱ्या दिवशीही तेच झालं. बाळ रडलं, झोपाळा आपोआप हलला आणि बाळ शांत झालं. आता घरात भीतीपेक्षा आश्चर्य जास्त होतं. नवरा रात्री मुद्दाम दाराजवळ बसून राहिला. मध्यरात्री पुन्हा बाळ रडलं आणि त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. झोपाळ्याच्या दोरी हलक्या हलू लागल्या, जणू कोणीतरी खूप प्रेमाने हात लावत होतं. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो हळू आवाजात म्हणाला, स्नेहा, तू आहेस का? क्षणभर वारा हलका फिरला आणि पुन्हा तोच सुगंध. त्या दिवसानंतर घरच्यांना समजलं, काही नाती मृत्यूने संपत नाहीत. आईचं प्रेम शरीरापेक्षा मोठं असतं. जिचं आयुष्य थांबलं तिची माया थांबली नव्हती. कधी बाळ रात्री रडलं की झोपाळा हलायचा, कधी त्याच्या चेहऱ्यावर अचानक हसू यायचं, जणू कोणीतरी त्याच्याशी बोलत होतं. महिने गेले. बाळ हळूहळू मोठं होत गेलं. एक दिवस त्याने बोलायला सुरुवात केली आणि रिकामा कोपऱ्याकडे पाहून म्हणाला, आई. घरच्यांच्या अंगावर काटा आला, कारण त्या कोपऱ्यात स्नेहाचा फोटो ठेवलेला होता. नवरा त्या दिवशी खूप वेळ शांत बसला. त्याला आता भीती नव्हती, कारण त्याला जाणवलं तिचं आयुष्य थांबलं, ती अजूनही आपल्या मुलासाठी इथेच आहे. आईच्या प्रेमाला अंतर नसतं, सीमा नसते आणि शेवटही नसतो. काही काळानंतर झोपाळा हलणं कमी झालं, कारण बाळ मोठं होत होतं. पण घरातल्या प्रत्येकाच्या मनात एक विश्वास कायम राहिला. त्या छोट्या जीवाच्या पहिल्या रात्री आईने त्याला एकटं सोडलं नव्हतं. जर आपल्यालाही वाटतं की आईचं प्रेम मृत्यूलाही ओलांडून जातं, तर कमेंटमध्ये आईचं प्रेम लिहा. अशाच हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कदाचित आपल्या एका शेअरमुळे कुणाच्या मनात आईची आठवण पुन्हा जिवंत होईल. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.